बावनकुळे बोलत आहेत, थेट जाऊयात। और ये दोनों बैठक लेने के लिए हमारे पंजाब राज्य के प्रभारी पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी जी, हमारे निरीक्षक है, और हमारी दीदी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जी इस प्रक्रिया के लिए निरीक्षक बन के आए हैं। सारी प्रक्रिया सभी हमारे विधायक सारी प्रक्रिया में रहने वाले हैं। आने वाले जो हमारा नेता चुना जाएगा उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। फ्रंट रनर कौन है? तर फडणवीस, बावनकुळे, शेलार या बैठकीला हजर राहणार आहेत। आज भाजपची महत्त्वाची बैठक होतीये। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीची बैठक आहे आणि 11 वाजता आमच्या विधानसभेचा जो गट आहे या विधानसभा गटाची बैठक आहे। आमच्या या बैठकीकरता गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री, पंजाबचे प्रभारी विजय रूपानी जी या पूर्ण प्रक्रियेकरता आलेले आहेत। आमच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जी या प्रक्रियेकरता आलेले आहेत आणि दोनही बैठका संपल्यावर आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत। तर भाजपची कोर कमिटीची बैठक होते आणि याच बैठकीसाठी भाजपचे नेते दाखल होत आहेत। देवेंद्र फडणवीस त्यासोबतच बावनकुळे सध्या दाखल झाल्याचं समजतंय। असं काही नवीन नाहीये। जे भारतीय जनता पार्टीला आणि या महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षित आहे तेच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार निर्णय घेतात। महाराष्ट्रातील जनतेला जे अपेक्षित आहे त्या संदर्भातलाच निर्णय भाजप पक्ष आज घेणार आहे, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तर या बैठकीसाठी आता एक एक नेते दाखल होण्यास सुरुवात होतीये। त्यानंतर विधानसभा गटाची सुद्धा बैठक होणार आहे। मात्र त्यापूर्वी भाजपची कोअर कमिटीची ही महत्त्वाची बैठक संपन्न होतीये। शपथविधी सोहळ्याचा या बैठकीमध्ये सविस्तर आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। फडणवीस, बावनकुळे, शेलार या बैठकीला हजर राहत आहेत आणि याच बैठकीसाठी आता नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। अगदी थोड्याच वेळात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होईल। भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होते। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली सत्ता स्थापनेची रस्सीखेच अखेर संपणार आहे। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव या आपल्या सोबत आहेत। जुई, घडामोडींना आता वेग आलेला आहे। भाजपची कोअर कमिटीची बैठक होतीये, काय अधिकचे अपडेट्स? अगदीच ऋतुजा, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का सत्ता स्थापनेच्या संदर्भातला हा दिवस आहे। भाजपच्या कोर कमिटीची बैठक थोड्याच वेळामध्ये विधिमंडळाचं जे त्यांचं पक्ष कार्यालय आहे तिथे पार पडणार आहे। मी सध्या उभी आहे देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आणि देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळामध्ये विधान भवनाच्या दिशेकडे रवाना होणार आहेत। देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे मुख्यमंत्री पदासाठी आणि तेच उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। गटनेता कोण असणार आहे या देखील नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे। देवेंद्र फडणवीसांचंच नाव गटनेतेपदी देखील असणार आहे। त्याआधी एक कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये जे भाजपचे कोर कमिटीचे सदस्य आहेत ते निर्मला सीतारमण आणि विजय रूपानी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत कारण काही 2 निरीक्षक आहेत आणि चर्चा करून शेवटी जे नाव आहे ते ठरवलं जाणार आहे गटनेते पदाचं। ही गटनेते पदाची बैठक झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव करण्यासाठी सर्व जे नेते आहेत ते राजभवनाच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि राज्यपालांना निवेदन देणार आहेत सत्ता स्थापनेचं। हे निवेदन दिल्यानंतर ज्या सर्व राजकीय घडामोडी आहेत त्या वेगाने घडणार आहेत। उद्या शपथविधीची तयारी देखील जोमाने सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीसच आता शपथ घेणार आहे हे आता निश्चितच झालं आहे। त्यामुळे आजचा दिवस हा बैठकींच्या माध्यमाने अत्यंत महत्त्वाचा आहे। फडणवीस देखील थोड्याच वेळानंतर रवाना होणार आहे।
विधान भवनामध्ये जे नेते आहेत, आमदार आहेत भाजपचे, ते येण्यास सुरुवात झालेली आहे. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे जे दोन निरीक्षक आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन गटनेता कोण असणार आहे ही नावं ठरली जाणार आहेत. दुसरीकडे एक मोठं आव्हान म्हणजे शिंदे गटाची नाराजी कशी दूर करायची हे देखील असणार आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर गेले होते एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी आणि या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे त्या दोघांमध्येच गुलदस्त्यात आहेत. कारण का गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे अडून आहेत, त्यांना गृहमंत्री पद हवं आहे. उपमुख्यमंत्री पद जरी हवं असलं तरी गृहमंत्री पद देखील त्यांना त्यासोबतच हवं आहे आणि काही विशिष्ट खाती आहेत जी त्यांना व त्यांच्या आमदारांना बहुत खुश है, आनंदी है और बहुत एक्साइटेड भी है. कुछ क्षणों की देरी है और थोड़ी देर में ही हमारे भाई का नाम जो है वहाँ पे जो है वो आने वाला है. थैंक यू सो मच. तर भाजपच्या बैठकीपूर्वी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. उत्साह आहे आणि तितकीच उत्कंठा सुद्धा आहे आणि अगदी थोड्याच वेळात आमच्या भावाचं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यानंतर राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. राहुल, शपथविधी आधी आपण पाहतोय शिंदे फडणवीस यांच्यामधील गृह खात्यावरचा वाद हा मिटलेला आहे. उपमुख्यमंत्री पद आणि नगरविकास खातं शिंदेंकडे राहणार आहे आणि गृहमंत्री पद भाजपकडे. म्हणजे हा वाद आता तुर्तास मिटला असं म्हणायचं. इतर महत्वाचे कोणते निर्णय आज होतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विधिमंडळाचा परिसर आहे तिथे आमदारांची आता त्यांच्या गाड्या येत आहेत, ते दाखल होत आहेत आणि साधारणपणे जरी त्यांना 10 वाजता बोलवलेलं असलं तरी 11 वाजता विधिमंडळाचा पक्ष गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू होईल. खासदारांना बोलवलेलं आहे, विधान परिषदेच्या सदस्यांनाही बोलवलेलं आहे जरी विधिमंडळाचा गटनेता निवडायचा असला तरी. आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ही आहे की जेवढे सदस्य इथे येत आहेत विधिमंडळाचे आणि खासदार असलेले किंवा विधान परिषदेचे, त्या सगळ्यांच्या तोंडी एकमुखी जेवढ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याचं एकच नाव आहे, ते म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांचं. आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण आज विधिमंडळातल्या आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे आलेले आहेत. साधारण प्रक्रिया अशी असते की ते एक नाव देतात, त्याला अनुमोदन एक दिलं जातं आणि नंतर तो प्रस्ताव पारित होतो. परंतु त्याच्या आधी जेवढे म्हणून इथे येणारे आमदार आहेत, जेवढे म्हणून खासदार येत आहेत, ते सगळेजण देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत आहेत. आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण सगळ्या अर्थाने जरी ही चर्चा असली की देवेंद्र फडणवीस यांचीच निवड होणार आहे तरीसुद्धा मागचा सगळा इतिहास लक्षात घेऊन ज्या पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रातल्या पॉवर कॉरिडॉरमध्ये सुरू आहेत त्या आता जवळपास संपुष्टात येताना दिसत आहेत. 11 वाजता ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर 3:30च्या सुमाराला, कारण अजूनही अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत, ते आल्यानंतर श्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जे कोणी ज्यांची निवड होईल ते सगळे राज्यपालाकडे जाऊन भेटतील. आणि जो विषय आहे तो गृहमंत्री पदाचा, तर तो आता बहुधा तो विषय मागे पडलेला आहे. जेव्हा गिरीश महाजन त्यांना जाऊन भेटले त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस त्यांच्या गाठीभेटी झाल्या, त्यानंतर शब्दामध्ये बराचसा मवाळपणा आलेला आहे. योग्य तो सन्मान अशा पद्धतीची भाषा आता बदलताना दिसते आहे. पूर्वी जरी एकनाथ शिंदे जाहीरपणे म्हणालेले नसले की मला गृहमंत्री पद हवं आहे तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि इतर नेते त्या गृहमंत्री पदाबद्दल बोलत होते. गेल्या 2 दिवसामध्ये मात्र ती भाषा बदलली आहे. योग्य तो सन्मान अशा पद्धतीची भाषा आहे आणि त्या योग्य ते सन्मानामध्ये कदाचित अधिकची महामंडळं, अधिकची राज्यमंत्री पदं किंवा एखाद दुसरं मंत्रीपद वाढवून अशा पद्धतीचा सुद्धा भाव असू शकतो. कारण तसं ऑन रेकॉर्डवरती दीपक केसरकर म्हणाले की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सत्ता वाटप झालं तेव्हा अधिकची मंत्रिपदं ही राष्ट्रवादीला दिली गेली. एक महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त विधिमंडळ पक्ष नेताच इथे निवडला जाणार नाही तर मंत्रिमंडळ साधारणपणे कसं असावं या संदर्भातले सुद्धा स्वतःचे काही आराखडे भारतीय जनता पार्टीने ठरवलेत आणि त्याच्यामध्ये स्वच्छ प्रतिमेचं मंत्रिमंडळ असावं अशा पद्धतीचा त्यांचा भाव आहे. 3 नेत्यांची नावं, 3 मंत्र्यांची नावं येत आहेत की त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये असं म्हणतायत. त्याच्यामध्ये तानाजी सावंत आहेत, त्याच्यामध्ये संजय राठोड आहेत, त्याच्यामध्ये श्री दीपक केसरकर आहेत. सो हे सगळे आज या विधिमंडळाच्या परिसरातल्या या घडामोडीमध्ये ठरणार आहे. पुन्हा एकदा ही दृश्य बघा. साधारणपणे 11च्या सुमाराला 10 वाजता जरी बोलवण्यात आलेलं असलं विधिमंडळामधल्या आमदारांना तरी 11च्या दरम्यान ही सगळी प्रक्रिया सुरू व्हायला सुरुवात होईल. विधान परिषदेच्या सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष हे दोघंही आज सभागृहामध्ये गेलेले आहेत. 5व्या मजल्यावरती जे सेंट्रल हॉल आहे, भाजपच्या कार्यालयात नव्हे तर 5व्या मजल्यावरती जो सेंट्रल हॉल आहे त्या सेंट्रल हॉलला ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि त्या सेंट्रल हॉलमधल्या निवड प्रक्रियेनंतर साधारणपणे 1 तासाभराचा कालावधी असेल. एका
ओळीचा हा प्रस्ताव मांडला जाईल. विजय रुपाणी किंवा निर्मला सीतारामन हा प्रस्ताव मांडतील आणि त्यानंतर मग साधारणपणे भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण असावा याबद्दलचा जो महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता आहे ती संपेल आणि तो जो नेता असेल तोच महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. फक्त बघायचं एवढंच आहे की कुठल्या पद्धतीचा ज्याला आपण सरप्रायझिंग एलिमेंट म्हणतो तो सरप्रायझिंग एलिमेंट्स ते देतात का. जसं आपण बघतोय की वेगवेगळे आमदार, मंत्री, अजूनही विद्यमान मंत्री रणजितसिंह मोहिते पाटील इथे आलेले आहेत. काल मरकडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं बॅलेटवरती मतदान झालं आणि त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल माजी आमदारांनी बरेच आरोप केले आणि जेव्हा त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार केला होता तेव्हा तो सत्कार त्यांना पचनी पडलेला नव्हता आणि रणजितसिंह यांच्याबद्दल काहीतरी कठोर तुम्ही कारवाई करा अशा पद्धतीचा भाव त्यांनी जाहीररित्या व्यक्त केलेला आहे. पण तरीसुद्धा रणजितसिंह मोहिते पाटील असतील, खासदार असतील, ही सगळी मंडळी विधिमंडळाच्या परिसरामध्ये येताना दिसत आहेत. महत्त्वाचं आहे कारण आज महाराष्ट्राला ज्या पद्धतीचे आकडे भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत त्यानंतर विधिमंडळाचा गटनेता निवडणं आणि त्या निवडलेल्या गटनेत्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येणं ह्या गोष्टी घडणार आहेत. जसं आता इथे बघतोय की काही माजी मंत्री, काही आमदार येत आहेत आणि प्रत्येकाच्या तोंडी ही भाषा फार महत्त्वाची आहे. ती भाषा आहे श्री देवेंद्र फडणवीस यांची. प्रत्येकजण म्हणतो आहे की देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हायला हवी आणि त्या निवडीचा जो सोपास्कार आहे तो सोपास्कार जो आहे तो अर्थातच विधिमंडळातला गटनेता निवडीचा हा दोन्ही जेव्हा पक्षनिरीक्षक येतील त्यानंतर तो ठरणार आहे. पण त्याच्या आधीच ह्या आमदारांच्या, त्याच्या आधीच ह्या मंत्र्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. साधारणपणे यांचा जो कौल आहे तो कौल आपल्याला जाहीरपणे कोणी सांगणार नाही, पण तो साधारण कौल काय असावा असा अंदाज आता येतो आहे आणि त्यातनं ह्या घडामोडी, त्यातल्या ह्या प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया मी सांगतो. श्री अशोक चव्हाण म्हणाले, त्याच्यानंतर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे म्हणाले, कारण त्यांच्या कुटुंबातले 2 आमदार सदस्य आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींनी आज देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत. मी अनेकांना विचारले की तुमचं सेकंड ऑप्शन काय, तर कुठलाही सेकंड ऑप्शन नाही आहे अशा पद्धतीचा ते भाव व्यक्त करतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण विधिमंडळात साधारणपणे कौल जो घेतला जातो, हे बघा आमदार आले की प्रत्येकजण माध्यम त्यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्या प्रतिक्रियेतनं हे जाणून घेतलं जातं की त्यांचा कौल काय. पण बहुतेकांचा जो कौल आहे तो असाच आहे की जो आता दिसतो आहे आपल्याला की साधारणपणे तो देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचा आहे. पुन्हा तेच की काल हे जे दोन जे निरीक्षक आले त्या निरीक्षक विजय रुपाणी हे काल लवकर आले होते. रात्री 12:30च्या सुमाराला निर्मला सीतारामन आलेल्या आहेत. त्या पोहोचतील थोड्या वेळामध्ये सेंट्रल हॉलला. त्या सेंट्रल हॉलला पोहोचल्यानंतर त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया ह्या विधिमंडळाच्या आमदारांच्या माध्यमातून त्या पोहोचवतील आणि जसं मी म्हणतोय तसं प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. Of all the legislators and the BJP party at large is to make this Maharashtra number 1 state. तर हेच आहे की हे नंबर 1 पार्टी आणि त्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आता हे बघा, हे गौर बंजाराचे धर्मगुरू आलेले आहेत, तीर्थक्षेत्र ते आता आमदार पण आहे. तर अशा पद्धतीनं या खाली लाईव्ह आहात. तर हे संत महात्म्य आणि सगळ्यांना बोलवलेलं आहे. त्या सगळ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्या प्रयत्नातनं आपल्याला ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो भाव आहे तो भाव ह्या आमदारांच्या बोलण्यातनं व्यक्त होतोय, तो महत्त्वाचा आहे. पुन्हा मी सांगतोय की जेव्हा एक नाव साधारणपणे सातत्यानं मांडलं जात आहे आणि ते नाव देवेंद्र फडणवीस यांचं जर असेल तर भविष्यातल्या विधिमंडळाचा तुमचा जो नेता आहे तो नेता कोण असावा ह्याबद्दलचा जो अंदाज आज पक्षश्रेष्ठी घेणार आहेत तो महाराष्ट्रासमोर NDTVच्या माध्यमातून येतो आहे. भाजपच्या आमदार, मंत्री आणि खासदारांचा साधारण कौल हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जाताना दिसतो आहे. आणि अर्थातच जे म्हटलं जात होतं की भाजपाकडं जे राज्य पातळीवरचं नेतृत्व आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं अधिकचं आहे आणि त्या अधिकच्या नेतृत्वामध्येच आपण बघतो आहोत की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा जो कौल आहे तो कौल आहे. आमदार येत आहेत, बोलत आहेत, चर्चा करतायत आणि प्रत्येकजण मत मांडत आहे. But what are your expectations? What